हाय फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी। तर आम्ही आलेलो आहोत तरसोदला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये। तर दुपारी जवळजवळ 2 वाजलेले असतील। तर ह्या मंदिरामध्ये बघा अगदी शांतता आहे, जास्त काहीच गर्दी नाही, अगदी मोकळं आहे, फक्त 1-2 जणच आहेत आणि खूप छान असं गार वाटतंय। मोठे मोठे झाडं आहेत आजूबाजूला। गणपती बाप्पाच्या मंदिराचं समोरच आहे महादेवाचं अगदी छान असं मंदिर आणि त्याच्या दोघांच्या मध्ये छोटंसं असं एकविरा देवीचं मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर अगदी जबरदस्त सुंदर असा आहे। तर हे आहे महादेवाचं मंदिर, हे बघा खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे मध्ये एकविरा मातेचं मंदिर आणि हे गणपती बाप्पाचं आणि पूर्ण झाडाची सावली आहे, त्याच्यामुळे कितीही ऊन असलं बाहेर तरी हा परिसर अगदी सावलीचा असतो। तर हेच ते मंदिर खूप सुंदर असं वाटतंय आणि बऱ्याच मंदिरांमध्ये मूर्तीचा फोटो काढू दिला जात नाही, त्याच्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन करून देते। तर हे बघा अगदी छान अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची। तर हे बघा गणपती बाप्पाचं ही आहे मूर्ती। तर खूप छान असे गणपती बाप्पा आहेत, सगळ्यांना पावणारे, सगळ्यांचे लाडके असे बाप्पा। हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं मंदिर आहे। तर आज गर्दी नाही आहे, पण चतुर्थीला भरपूर अशी गर्दी असते की 2-2, 3-3 तास नंबर लावावा लागतो, तेव्हा नंबर लागतो। असं खूप सुंदर असं मंदिर आहे हे। तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हे मंदिर आहे कुठे? तर हे आहे जळगावच्या अगदी जवळ तरसोद म्हणून छोटंसं गाव आहे आणि त्या गावातच हे मंदिर आहे। अगदी अप्रतिम असं मंदिर आहे, खूप लांब लांबचे लोक इथे भक्तिभावाने येत असतात। दर चतुर्थीला तर भरपूर अशी गर्दी होत असते। तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बरं का, आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया।